पिंपरी पुणे हे महाराष्ट्राचे मॅन्युफॅक्चरिंग कॅपिटल आहे। महाराष्ट्रात उद्योगामुळे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येत आहे। आयुक्त एक पूर्ण पोलीस ठाणे CASRच्या माध्यमातून तयार होत आहे। दरम्यान पुण्याच्या औद्योगिक वसाहती अधूनमधून तक्रारी येत आहेत की आम्हाला त्रास दिला जात आहे। उद्योग क्षेत्राच्या वाढीसाठी राज्य शासन प्रयत्न करीत असताना उद्योगधंदे राज्यात कोणी त्रास देत असेल तर त्याला गय नाही, खपवून घेतलं जाणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। तो कोणत्याही पक्षाचा असो त्याबाबत तडजोड होणार नाही, त्याच्यावर थेट मौका कारवाई करा असे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना दिले। त्यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालय, पोलीस गेस्ट हाऊस, शिवनेरी सभागृह आणि महाडुगे MIDC पोलीस ठाण्याच्या इमारतीचे तसेच पिंपरी चिंचवड महापालिकेचे मध्यवर्ती अग्निशमन केंद्र, अग्निशम प्रलंबित इमारत यांच्यासह विविध विकास कामांचे भूमिपूजन, उद्घाटन आणि लोकार्पण करण्यात आले। या प्रसंगी चिखली आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते। यावेळेस उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, गृहराज्यमंत्री योगेश कदम, आमदार अमित गोरखे, विजय शिवतारे, महेश लांडगे, अण्णा बनसोडे, शरद सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते। विशेषतः या पुण्याच्या भागामध्ये म्हणजे हे तुम्ही पण लक्षात घेतलं पाहिजे आणि हे एसपींनी लक्षात घेतलं पाहिजे। या पुण्याच्या भागामध्ये मधून आम्हाला इंडस्ट्रीकडनं तक्रार येते की आम्हाला त्रास दिला जातोय, आम्हाला ब्लॅकमेल केलं जात आहे, आमच्याकडनं वसुली केली जाते। हे काहीही झालं तरी खपवून घ्यायचं नाही आणि मी तुम्हाला आज ऑथराईज करतोय, कारण यातले काही वेगवेगळ्या पक्षाचे लोक असतील, आमचे असतील, दादांचे असतील, शिंदे साहेबांचे असतील, पण कुठल्याही पक्षाचे लोक असले तरी या बाबतीत कुठलंही कॉम्प्रोमाइज करायचं नाही। जर इंडस्ट्रीला कोणी त्रास देत असेल तर त्याच्यावर मोकासारखीच कारवाई करायची, खालची कारवाई करायचीच नाही। काही झालं तरी उद्योगाला त्रास हा महाराष्ट्रामध्ये होऊ नये। आज हा जो पुण्याचा भाग आहे हा खऱ्या अर्थानं आपलं मॅन्युफॅक्चरिंग कॅपिटल आहे। महाराष्ट्राचं मॅन्युफॅक्चरिंग कॅपिटल हे आमचा पुणे जिल्हा आहे, टेक्नॉलॉजीचं कॅपिटल आमचा पुणे जिल्हा आहे। आणि आता जगभरातल्या लोकांशी आम्ही इंटरॅक्ट करतोय त्यावेळी खूप मोठ्या प्रमाणात आपल्याकडे गुंतवणूक येते। आजच दादांनी सांगितलं तसं 2 फॅक्टरीचं एकाचं उद्घाटन, एकाचं भूमिपूजन आम्ही करतो। इतक्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येते। या गुंतवणुकीला पोषक वातावरण ठेवणं ही आपली आवश्यकता आहे आणि निश्चितपणे मला विश्वास आहे की तुम्ही ते काम पूर्ण कराल। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.